मिसेस पाटकर, तुम्ही सांगा ना, तुम्ही जर उद्या आरजे झालात तर श्रोत्यांशी कसा संवाद साधाल? मला असं वाटतं समोरच्याशी संवाद साधण्यासाठी सगळ्यात आधी त्याचं मन जाणून घेणं गरजेचं आहे. अनोळखी माणसाला पण आपलंसं करण्यासाठी आधी त्याचं मन ओळखलं पाहिजे, त्याचा चेहरा वाचता आला पाहिजे, माणसांना समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सर, ज्याला अनुभवांनी आयुष्य कळलं त्याला सहज संवाद साधता येतो. आणि मला वाटत नाही गृहिणी इतकं आयुष्य कोणाला कळलं असेल. मिसेस पाटकर, संवादाचा माहित नाही, पण तुम्ही फार पुस्तकी बोलता आणि इथे पुस्तकी बोलून चालत नाही. इथे कोलोकियल लँग्वेज वापरावी लागते. नाही मॅम, बरोबर बोललात तुम्ही, पण मी प्रयत्न करेन बदलण्याचा. तुम्ही म्हणालात तसं कोलोकियल बोलण्याचा, म्हणजे लोकांना सहज कळेल असं. बरोबर, मी नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे? हो मॅम. मॅम, आरजे होणं हे स्वप्न आहे माझं, आणि आता ते मला पूर्ण होताना दिसतंय. आणि जर हे स्वप्न पूर्ण होणार असेल तर मी वाटेल ती मेहनत करायला तयार आहे. माझ्यात इच्छा आहे, ती जिद्द आहे. मी पूर्ण प्रयत्न करीन मॅम, तुम्ही सांगाल ते करेन. आय ॲप्रिशिएट युअर एफर्ट्स. पण ऑनेस्टली हे तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाही आहे. माणसं समजून घ्यायला, त्यांचं मन जाणायला, त्यांचा चेहरा वाचायला आपल्याला प्रॅक्टिकली जमणार नाहीये, कारण आपण त्यांच्याशी रेडिओ थ्रू कनेक्ट होणार आहोत. मॅडम, प्रेक्षक आरजेशी त्यांच्या आवाजावरून कनेक्ट झालेले असतात. जसं तुम्ही मधुश्रीशी कनेक्ट झालेला आहात की नाही, अगदी तसंच. त्यामुळे ते अशात नवीन आरजेला पटकन ॲक्सेप्ट करत नाहीत. तुम्हाला त्यांचं अटेन्शन मिळवावं लागेल, तुमचा शो ऐकायला भाग पाडावं लागेल. त्यासाठी तुम्हाला उत्स्फूर्तपणे, अति अभ्यासपूर्ण आणि इंटरेस्टिंग बोलावं लागेल. एक मिनिटही प्रेक्षक बोर होता कामा नये, आणि याची सतत तुम्हाला काळजी घ्यावी लागणार. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्ही प्रेक्षकांशी सहज संवाद साधला असं म्हणता येईल. ओके मॅडम. हरकत नाही, तुमचा कॉन्फिडन्स आवडलाय आम्हाला. आमचा गृहिणींशी संबंधित एक कार्यक्रम येतोय. त्याची वेळ वेगळी असेल. तुमचं सगळं काही ॲडजस्ट करायची तयारी असेल तर आपण पुढचं बोलूया. हो मॅम, मी सगळं सांभाळून करेन. माझी घरची कामं, माझं म्हणजे मुलांचं सगळं, आईंचं सगळं, म्हणजे घरचं सगळं सांभाळून मी करेन हा जॉब मॅम. ऑल राईट, मग आम्ही उद्याच काय ते कळवतो तुम्हाला. चालेल, मी निघू. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू. काय झालं अनुप्रियाच्या नोकरीचं? रेडिओ स्टेशनला गेली का ती? गेली. जॉब मिळेल ना तिला? 100%. आणि म्हणजे आपल्यालाच गरज आहे ना. तिला जर जॉब मिळाला तर आपल्यासाठी बरं आहे ते. हा, आपल्यासाठी चांगलंच आहे. एकदाची कटकट जाईल रे तिची. जेकेचं पण काहीतरी करावं लागेल अवी. काल त्याने परत डाऊट घेतला माझ्यावर. अरे म्हणजे आपण एकत्र होतो ना, तेव्हा त्याने मला कॉल ट्राय केला. तेव्हा माझा फोन स्विच ऑफ होता, आणि नेमकं त्याच वेळेस त्या निवेदिताने मला कॉल केला. माझा फोन नाही लागला, मग जेकेला कॉल केला. बरं झालं सांभाळून घेतलं. काय एक मित्र भेटलेत ना, खरंच स्वतःच माती खातात, नंतर स्वतःच सावरतात. पण असं किती दिवस आवरणार आहेत हे सगळे आपल्याला? काही ना काहीतरी करावं लागेल अवी. आता पण मी जेकेशी बोलायला त्याच्या केबिन मध्ये गेले होते, पण जेके नाहीये केबिन मध्ये. कुठे गेलाय काय माहिती.
वहिनी, सर तुम्ही इथे? तुमचा इंटरव्ह्यू आहे कळलं होतं मला, म्हणून तुम्हाला भेटायला इथेच आलो. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना. इथे बसून बोललं तर चालेल? हो. या ना प्लीज. वहिनी, आधी मला सांगा तुमचा इंटरव्ह्यू कसा झाला? सर खूप छान झाला. देव करू आणि मला तो जॉब मिळू देत. अहो, तुम्हालाच मिळणार जॉब, 100% तुम्हाला मिळणार. पण मला एक विचारायचं होतं, म्हणजे पाटकरांनी तुम्हाला परमिशन कशी दिली? डोंट गेट मी रॉंग, पण ते ऑर्थोडॉक्स वाटतात, म्हणजे मी जेवढं त्यांना आत्ता पाहिलंय त्यावरून. सर तुम्ही बरोबर बोलला. ते थोडे स्ट्रिक्ट आहेत, थोडे नाही जरा जास्त स्ट्रिक्ट आहेत, पण ते प्रेम आहे हो त्यांचं, आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तर मला परवानगी दिली, आणि अगदी आनंदाने परवानगी दिली या जॉबसाठी. सर तुम्हाला मला काहीतरी सांगायचं होतं ना, बोला ना मग. वहिनी, तुम्हाला खूप विचित्र वाटलं असेल ना मी तुम्हाला अचानक इथे येऊन भेटलो. पण खरं सांगू का, तुम्हाला कसं सांगावं तेच कळत नाहीये मला, कारण विषय खूप नाजूक आहे, त्यामुळे जरा टेन्शन आलंय. सर तुमच्या समोर अनुप्रिया बसली आणि तुम्ही बहीण मानता ना मला, मग कसलीही शंका कुशंका न ठेवता बोला, अगदी मनमोकळेपणाने बोला. वहिनी, तुमच्या लक्षात आलंय की नाही मला माहित नाही, पण पाटकर आणि शनया यांचं नातं मैत्रीच्या पलीकडचं आहे असं मला वाटतं. सर कशावरून वाटलं तुम्हाला असं? त्या दोघांच्या वागण्यावरून. दोघांचं वागणं गरजेपेक्षा जास्त मोकळं आहे. म्हणजे शनया तुम्हाला भेटल्यापासून पाटकरांना खूप फेवर करते, म्हणजे काम देतीये, गाडी विकत घेऊन दिली बड्डेला, नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये पाटकरांची मेहनत नाही असं नाही म्हणत मी, त्यांची मेहनत ही आहेच, पण इतकी प्रोग्रेस फेवर शिवाय नाही होऊ शकत. म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा शनया कुठेतरी दुसरीकडे राहिली आहे, आणि ती आठवडाभर. खरं सांगायचं तर शनया माणूस गाणी आहे. बरं, त्याच्या आधी सुद्धा ती काही ना काही कारण काढून तुमच्याकडे येत होती. आणि हे सगळं तिच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. आणि शिवाय वहिनी माझ्या हेही लक्षात आलंय की आपल्याशी खोटं बोलून हे बाहेर भेटतं. आज माझी डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे. हो का? मग कशी जाणार आहेस तू? अविनाश येईल माझ्यासोबत. परफ्यूमचा वास आहे, पण अविनाशचा परफ्यूम नाही आहे, लेडीज परफ्यूम. वास ओळखीचा वाटतोय मला. शनाया शनाया शनाया. इतकंच नाही, आता ऑफिसमध्ये पण लोक कुजबुज करायला लागले. हा, म्हणजे खरं सांगायचं तर हे सगळं खोटंही असेल किंवा मी खूप जास्त विचार करत असेल, पण वहिनी मला तुम्हाला विचारायचं आहे, त्या दोघांच्या वागण्यात तुम्हाला कधीच काही वावगं वाटलं नाही? कसं आहे ना सर, आपल्या मनात जर संशय असेल तर आपल्याला समोरच्याची प्रत्येक गोष्ट संशयास्पद वाटते. म्हणजे मग ती खरी असली तर आपल्याला खोटं वाटतं, आणि जर ती गोष्ट खोटी असली तर आपल्याला खरं वाटतं. एक गोष्ट तुम्ही अगदी बरोबर बोललात की
शनायाचे खूप फेवर्स आहेत आमच्यावर. पण सर, आमच्या कॉलेजची मैत्रीण आहे ती, आणि साधी सुधी मैत्रीण नाही, अगदी खास मैत्रीण आहे, आणि तिला माझ्याबद्दल आणि अविनाशबद्दल खूप वाटतं. आणि सर, तुम्ही म्हणालात ना की शनाया आमच्या घरी आठवडाभर येऊन राहिली, तर मी म्हणाले होते तिला की तू येऊन आमच्या सोबत राहा, कारण तेव्हा तुम्ही दुबईला होता आणि तिच्यावर अटॅक झाला होता. आमच्या घरात आल्यावर ती खूप खूप छान राहिली, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहिली. सर, फक्त शनायामुळे माझ्या मुलीला म्हणजे पिहूला दिल्लीला जाता आलं. दिल्लीला तिच्या कॉलेजची टुर्नामेंट होती, बॅडमिंटन टुर्नामेंट, आणि अविनाश तयार नव्हते, आई तयार नव्हत्या. पण शनायानी ती ज्या पद्धतीने अविनाशला बोललीये, ज्या पद्धतीने तिने त्यांना समजावलं, ते तयार झाले. पिहू दिल्लीला जाऊन आली, ती टुर्नामेंट जिंकून आली सर. आणि तुम्हाला माहिती, आज इकडे मी तुमच्या समोर बसले, या इंटरव्ह्यूला आले, हे फक्त आणि फक्त शनायामुळे झालं. तिने कान उघडणी केली अविनाशशी. अविनाश तयार नव्हते, त्यांना नको होतं की मी जॉब करावा. सर, मला सांगा, जर शनायाच्या मनात असं काही वावगं असतं तर तिने माझ्यासाठी एवढं सगळं का केलं असतं? आणि अविनाश पाटकरांचं म्हणाल, आमचं लव्ह मॅरेज झालंय, पळून जाऊन लग्न केलंय आम्ही. माहेरून गोखले मी. आई बाबा अजिबात तयार नव्हते लग्नाला, पण केलं आम्ही लग्न. अविनाशचं माझ्यावर खूप प्रेम आहे सर. हां, या 18 वर्षाच्या संसारात कधी कधी चिडतात, त्यांचा स्वभाव जरा रागीट आहे, पण माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. ते काही चुकीचं करणार नाहीत सर. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि सर, या 18 वर्षात आमच्यातलं प्रेम जराही कमी झालं नाही. मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते सर, माझ्या अविनवर पूर्ण विश्वास आहे. जीव गेला तरी हे माझ्याशी प्रतारणा करणार नाही. सर, तुम्हीही शनायावर विश्वास ठेवा, कारण नातं फक्त विश्वासावरच टिकतं. आणि राहिला मुद्दा तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचा, तर मला असं वाटतं की एक स्त्री आणि पुरुष हे फक्त मित्र असू शकतात. माझा याच्यावर ठाम विश्वास आहे सर, आणि तुम्हीही ठेवा याच्यावर विश्वास. आता काय बोलू मी? कारण लग्न आणि मैत्री या नात्याला तुम्ही केवढा आदर दिलात. म्हणजे खरं तर मी तुमच्याकडे तक्रार घेऊन आलो होतो, तुम्ही मला सोल्युशन दिलं. पाटकर नशिबवान येतात मात्र, खूप तुमच्यासारखी बायको मिळाली. व्हॉट? काय झालं? विनाश, तुझ्या सीमा वहिनीचा मेसेज आलाय मला. JKनी तुमच्या घरी कॉल केला होता अनुप्रियाशी बोलायचं म्हणून. अभि, असं तर नसेल ना? JK अनुप्रियाला भेटायला गेला नसेल ना? नाही, थांब, मी फोन लावते त्याला. हा, फोन. JK फोन का उचलत नाहीये? पण तू करत राहा, ते उचलेपर्यंत करत राहा. वहिनी, एक मिनिट. हॅलो. हॅलो बेबी, किती फोन केले मी तुला, फोन का घेत नव्हतास तू?
तू नाही का माझी फोन मिस करत? म्हटलं आज तुझे फोन मिस करावेत म्हणून नाही उचलले. बेबी बास ना आता. मला सांग तू कुठे आहेस आता? मी मीटिंग साठी बाहेर आलोय. नाही 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 एक मिनिट. मला माहिती आहे तू मीटिंग मध्ये नाही आहेस. मला आत्ताच्या आत्ता तुला बघायचंय. काय? हो, व्हिडिओ कॉल कर. नाही पण मला इथे नेटवर्क नाहीये ना, त्यामुळे मी नाही करू शकत. ओके ओके. बरं मला सांग तू कुठे गेलायस? कोणत्या मीटिंग मध्ये गेलायस नेमका? मी अनुवहिनींना भेटायला आलोय. काय? अनुप्रियाला भेटायला गेलाय? का 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 पण कशासाठी? मला जरा वहिनींना पाटकरांबद्दल सांगायचं होतं. अविनाश बद्दल काय नेमकं काय बोलायचंय तुला? हेच सगळं की पाटकर खूप मनापासून काम करतायत. आपल्याकडे आल्यानंतर त्यांना 2 कॉन्ट्रॅक्ट मिळाली. त्यांची ही जी प्रोग्रेस आहे ना, याचं सगळं श्रेय अनुवहिनींना जातं. म्हटलं त्यांना सांगावं. फोनवर कौतुक करणं मला काही पटत नाही, म्हणून मग त्यांची भेट घेतली. काय झालं? तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, मला कशाला काय प्रॉब्लेम असेल. गुड. मग बाकीचं घरी आल्यावर बोलू. हो, बाय. बाय. वहिनी काय झालं? नाही म्हणजे आपल्या भेटीबद्दल मी सगळं खरं सांगून टाकलं म्हणून शॉक झालात ना? हो. खरं सांगू का वहिनी, खरं तर एक खोटं लपवण्यासाठी 100 वेळा खोटं बोलावं लागतं. त्यापेक्षा खरं बोलून मोकळं व्हावं माणसाने. अगदी खरं बोललात तुम्ही सर. माझंही हेच मत आहे. पण सर तुम्ही मी सांगितलेलं लक्षात ठेवा, म्हणजे मनातलं सगळं काढून टाका. हो, मग आता काढून टाकावंच लागणार, पर्याय नाही. बहिणीचं ऐकावं लागणार ना. पण बहिणीलाही भावाचं ऐकावं लागणार. काय? मी सोडणार ना आता तुम्हाला घरी. अहो सर कशाला? चला चला चला. बरं चला. काय गरज आहे जे केलं त्या अनुप्रियाला जाऊन भेटायची? अगं असं काय करतेस? एका अर्थी बरं झालंय ते. कारण अनु जे काही सरांना सांगते ना, त्यामुळे माझं इम्प्रेशन चांगलं होतंय. आणि अर्थात हे आपल्या दोघांसाठी चांगलं आहे, बेटर आहे. ओ रिअली? हा. पण मला असं वाटतंय की आता आपला फायदा असा आहे की जे के ऑफिसमध्ये नाही आहे. सो मग आता आपण इथून बाहेर फिरायला जाऊ, मग शॉपिंग करायला जाऊ, मग डिनर आणि मग आपापल्या घरी. काय असं का बघतोयस? तुझा हाच डॅशिंग स्वभाव मला खूप आवडतो. रिअली? हं? तुझी शपथ. अशी फिल्मी लाईन ऐकून माझं काही समाधान होणार नाही यावेळी. काय करू मी तुझ्यासाठी सांग. बघ, म्हणजे विचार कर. काहीतरी सरप्राईज प्लॅन कर. डन. तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करतो. आणि असं सरप्राईज की तू खुश होशील. That's like my man. पाटकर आणि शनया यांचं नातं मैत्रीच्या पलीकडचं आहे. पण इतकी प्रोग्रेस फेवर शिवाय नाही होऊ शकत. आणि शिवाय वहिनी माझ्या हेही लक्षात आलंय की आपल्याशी खोटं बोलून हे बाहेर भेटतात.
जे के सर जे काही बोलले ते अजून मनातून जातच नाहीये. यांच्याशी त्याबद्दल बोलायचं का की नको? आत्ता कुठे बरे वागू लागलेत. उगाच मी हे सांगितलं तर परत फिसकटायचं सगळं. अनु तू कसं काय ग? तू बघू एक मिनिट मला. तुम्ही कधी आला? मी तुझं लक्ष नव्हतं तेव्हा चाललोय. थांब तू जरा. अहो नाही नाही ठीक आहे. नाही नाही नाही, त्याला हळद लावणं गरजेचं आहे. ठीक आहे काय ठीक आहे. अहो याच्यात हळद नाही. आता हळद कुठे आहे? तिकडे. घे इकडे. नाही 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 काय नाही नाही. अहो तुम्ही काय करता? मला सवय आहे. सवय काय सवय आहे? असं नाही करून चालत. एवढी काय? तुम्ही बायका आई शपथ ना ऐकतच नाही मला माहिती. सवय आहे या सगळ्याची. हो हा आता जरा वेळ हात पाण्यात घालू नकोस, कळलं का? पाणी दे मला. हा देते. चालली लगेच. काय आता काय सांगितलं मी? घेतो मी पाणी. थांब. कसं आलं इंटरव्ह्यू? खूप छान झाला. आता बघू काय म्हणतात ते. ते काय म्हणणार? ते हेच म्हणणार हा जॉब तुमचा आहे. तुम्ही जा जाऊन फ्रेश व्हा. चहा ठेवला देऊ? काही लपवतेस का माझ्यापासून? जे के सर भेटले होते ना तुला? हो भेटले होते ते मला. तुम्हाला कसं कळलं? शनाया. हा अच्छा. मला हे पण माहितीये तुमच्यात काय बोलणं झालं. देवा म्हणजे यांना सगळं कळलं. कौतुक केलं ना त्यांनी तुझं. हा? हो हो कौतुक केलं. तुला माहितीये ऍक्च्युली तुझ्यामुळे आता माझी इमेज बदलणार आहे जे के सरांसमोर. खरंच ना अनु, तुला कशा कशासाठी आणि कितीदा मी थँक्यू म्हणायचंय मला कळत नाही. नाही नाही हो मी एवढं काही नाही केलंय. मी ते जे की सर माहिती आहे ना ते उगीच जरा जास्तच कौतुक करतात. एवढी काही ग्रेट नाहीये. हाच तुझा ग्रेटनेस आहे की तू किती ग्रेट आहेस ना हे तुलाच कळत नाही. अजून काय म्हणाले का? नाही अजून काही नाही म्हणाले ते. नक्की? आलोच फ्रेश होऊन. अनु माझ्याशी कधी खोटं बोलणार नाही. आणखी काही असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. तिने सांगितलं नाहीये याचा अर्थ टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये.